हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या गुरुपौर्णिमेच्या स्पेशल व्लॉगमध्ये। गुरुपौर्णिमेनिमित्त मला होती सुट्टी। गुरुपौर्णिमा म्हणजेच आमच्या इकडची आखाडी आणि पहिल्या आखाडी माहेरी जाण्याची प्रथा आहे। तर मी आली होती 4थ्या फ्लोअरवर माझ्या घरी, म्हणजे माझ्या माहेरी। बऱ्याच जणांनी बऱ्याच रीलमध्ये माझं हे घर म्हणजे माझं हे फ्लॅट बघितलेलं आहे। तर मी कंटिन्यूस 2 दिवस आहे माझ्या घरी मुक्कामी। आता याच्या मागे प्रथा काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा की पहिल्या आखाडीला बाया ज्या असतात त्या माहेरी का बरं जातात। तर माझं घर खूप अस्ताव्यस्त झालं होतं, स्वच्छ केलं, त्याच्यानंतर किचन आवरलं, कारण मी खाली माझ्या सासरी शिफ्ट झाल्यामुळे मी हे घर आवरू शकत नाही। 15 मिनिटाच्या वर इथे मला थांबायला वेळ मिळत नाही, परंतु आज मनसोक्त राहण्याचा आनंद घेतला आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी आली माझ्या गुरुच्या चरणी। म्हणजे मी आहे स्वामी समर्थाची भक्त, हे सगळ्यांना माहिती आहे, आणि मी माझ्या गुरुच्या चरणी लीन व्हायला आली आणि दर्शन घ्यायला आली। येताना मी फ्रूट्स वगैरे देवासाठी नैवेद्य चढवण्यासाठी घेतले। त्याच्यात आलू बुखारा छान मार्केटला आलेला आहे, लाल आणि टम्मू। त्याच्यातल्या ज्या लाल केळं असतात ना, त्या पहिल्यांदाच बघितल्या मी आणि त्यासुद्धा घेतल्या। त्याच्यानंतर गेली मी किराणा मार्टमध्ये, तिथून मी सोफिट आणि कॉफी घेतली। सोफिट हे जे मी हर्बल लाईफचं जे शेक बनवत असते त्याच्यामध्ये वापरत असते, खूप टेस्टी आणि यम्मी लागतो। येताना हार आणि फुलं घेऊन आली, घरच्या देवाची मनसोक्त पूजा केली आणि आदल्या दिवशीच घरचे देव स्वच्छ मस्त छान धुतलेले होते, देवांना आंघोळ घातलेली होती, दिवाबत्ती लावली आणि मनोभावे मी माझ्या स्वामी समर्थाची पूजा अर्चा केली। कारण मी माझ्या स्वामींना माझं गुरु मानते। माझे आईवडील तर माझे पहिले गुरु आहेतच, त्यासोबतच मला मार्ग दाखवणारे म्हणजे माझे स्वामी। आणि त्याच्यानंतर संध्याकाळी माझ्या बहिणीच्या मुलासोबत आमचा बेट ठरला पिझ्झा पार्टीचा, तर आम्ही मस्त पिझ्झा एन्जॉय केला।